केंद्रीय अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाणार आहे 1 फेब्रुवारीला आणि 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे। बजेटच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची मागणी आहे। या सगळ्या संदर्भात सेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी बातचीत केली आहे प्रशांत कदम यांनी। यंदाचा अर्थसंकल्प हा खरं तर अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे, कारण नोटबंदीनंतर हा अर्थसंकल्प सादर होतोय आणि याच संदर्भात शिवसेनेच्या खासदारांनी आज अर्थमंत्रालयात भेट घेतलेली आहे आणि अर्थ राज्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। सर, काय नेमक्या शिवसेनेच्या बजेटकडून अपेक्षा आहेत आणि तुम्ही काय तुमचं मागणं जेटलींच्या कानावरती घातलेलं आहे? पहिल्यांदा हा अर्थसंकल्प हा आजपर्यंतच्या इतिहासातला वेगळा अर्थसंकल्प आहे। या अर्थाने नेहमीचा अर्थसंकल्पना हा 1 मार्चला खऱ्या अर्थाने सादर केला जातो आणि त्याचबरोबर रेल्वे अर्थसंकल्प हा आणखी वेगळा असतो, परंतु यावेळेला तो 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प घेण्याचा संकल्प आपल्या केंद्राच्या सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच रेल बजेटसुद्धा समाविष्ट केलं जाणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुका आता चालू आहेत आणि या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प आत्ता आणू नये अशा प्रकारची मागणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजींनी केलेली आहे, यापूर्वी केलेली आहे, आजच्या निवेदनामध्ये समाविष्ट आहे। दुसरं की नोटबंदी हा जो विषय आहे डिमॉनिटायझेशन, आज त्या गोष्टीला 90 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे असं म्हणता येणार नाही। ग्रामीण भागातली तर परिस्थिती 10% सुद्धा सुधारलेली नाही। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर स्वतः मान्य करतायत, ज्या 15,40,000च्या 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच्या बदल्यात आत्ताची कुठे 9 लाख कोटीच्या चलनात आलेल्या आहेत। आता त्यापैकी ग्रामीणमध्ये किती गेला हाही त्यातला वादातीत मुद्दा आहे। पण या सगळ्या निर्णयाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना विशेषतः फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे, तर शिवसेनेची काय अपेक्षा आहे बजेटमधून? नाही, आता आम्ही जो एक निवेदन यांना अर्थमंत्र्यांना दिलेलं आहे त्या निवेदनामधले प्रमुख मुद्दे असे आहेत। या नोटाबंदीमुळे आज एकतर यावर्षी खऱ्या अर्थाने पाऊस वेळेवर आणि चांगला पडला आणि सुदैवाने पीक चांगलं आलं। आता चांगलं पीक आलं की चांगला भाव मिळावा ही शेतकऱ्याची अपेक्षा किंवा सर्वांची अपेक्षा असते, परंतु दुर्दैवाने नोटाबंदीमुळे हे अन्नधान्य त्यांचं जे काय आलेलं शेतातला उत्पादन आहे ते विकत घेण्याकरता आज व्यापारी वर्ग असेल किंवा कुणी त्यांना योग्य भाव द्यायला तयार नाही।